नमस्कार मंडळी, मी अभिषेक आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो केसरीच्या चलते चलते या पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये. मंडळी, लक्झरियस असेल, जवळ असेल आणि तरीही अफोर्डेबल असेल असा हॉलिडे सर्वांना हवा असतो. आणि या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी मिळतात ते डेस्टिनेशन म्हणजे दुबई. आजच्या या एपिसोडमध्ये आपण घेणार आहोत माहिती दुबई या डेस्टिनेशनची. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर असणार आहेत केसरीचे एक्सपर्ट टूर लीडर संतोष. संतोष, आपलं स्वागत आहे. नमस्कार. संतोष, आपल्या प्रेक्षकांसाठी एक छोटंसं इंट्रोडक्शन. नमस्कार मंडळी, माझं नाव संतोष. मी केसरीचा आपला माणूस. नेहमी मी केसरीचा आपला माणूस जरी असलो तरी मी तुमचाच. कारण 2005 साली मी पर्यटन क्षेत्रामध्ये माझं पहिलं पाऊल ठेवलं, ते म्हणजे सिक्कीम दार्जिलिंग सेक्टरपासून. भारतातल्या टूर करता करता मी परदेशात प्रमोट झालो. साऊथ ईस्ट एशिया, जपान, चायना, साऊथ आफ्रिका, अमेरिका, युरोप अशा सगळ्या देशांची सफर ही करत असतो. ते फक्त तुमच्या प्रेमापोटी. आपला माणूस, तुमचा सर्वांचा लाडका असा संतोष आज आपल्याबरोबर आहे. आणि डेस्टिनेशन काय चूज केलं आपण, तर दुबई. या दुबईबद्दल काय सांगशील संतोष, की दुबई हे डेस्टिनेशन, ट्रॅव्हल डेस्टिनेशन का असावं? दुबई, मी म्हणतो की दुबई हे सगळ्यांचंच पहिलं डेस्टिनेशन असलं हवं आहे. कारण पॅन्डेमिक नंतर जर पाहिलं खरं तर टुरिझम हे सुरू झाले ते म्हणजे दुबई डेस्टिनेशनपासून. कारण पॅन्डेमिकमुळे पूर्णपणे जगभराच्या सीमा ह्या पूर्णपणे टुरिस्टसाठी बंद केल्या होत्या आणि पॅन्डेमिक नंतर ह्या सगळ्या सीमा ओपन झाल्या. परंतु सगळ्यात पहिलं जे पाऊल घेतलं ते म्हणजे दुबई या डेस्टिनेशनने. इवन आपले सगळ्या IPLs ज्या त्या देखील आहेत त्या सगळ्या दुबईमध्येच खेळल्या गेल्या होत्या. आणि आपले बरेचसे भारतीय पर्यटक स्पेशली IPLसाठी दुबईमध्ये गेले होते. आणि आज जे पॅन्डेमिकपासून सुरू झालेलं दुबई ते आजही 2025 पर्यंत कंटिन्युअसली सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत दुबईला एकदम आपल्या इंडियन लोकांनी सगळं इंडियनाइज करून टाकलंय. आता आपण जेव्हा दुबईला जातो तेव्हा दुबईचा एक इतिहास आहे की ते कसं एक फिशरमेन्स विलेज म्हणून ओळखलं जायचं. 7 एमिरेट्स आहेत तिकडे. आणि त्या 7ही इमिरेट्समधलं सर्वात पॉप्युलर जर कुठची जागा असेल तर ते आहे दुबई. दुबईची जी स्वतःची एअरलाईन्स आहे, ज्याला आपण एमिरेटच्या नावाने ओळखतो, तर ते एमिरेट्स एक खूप रेप्युटेड असं एअरलाईन आहे. त्या व्यतिरिक्त तिकडे त्यांनी टुरिझम बाबत एवढ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत की तिकडे खूप मोठा इन्फ्लक्स आहे. म्हणजे त्यांच्या पॉप्युलेशनच्या जवळजवळ 7 ते 8 पट जास्त लोक त्या ठिकाणी प्रत्येक हॉलिडेला, प्रत्येक महिन्याला व्हिजिट करत असतात. ऑलराईट, हे सगळं करत असताना त्यांनी आपली स्वतःची जी अरबी संस्कृती आहे ही त्या ठिकाणी जपलेली आहे. तरीही त्या शहराला कॉस्मोपॉलिटन असं मानलं जातं. तर या 7 एमिरेतांचं काय स्टोरी आहे, दुबई आधी कसं होतं आणि आता आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते कसं दिसतं, याच्याबद्दल तू अजून सांगू शकशील का? दुबईबद्दल सांगायचं झालं तर बरेच वेळेला लोकांना असतं की आम्ही दुबई या देशात चाललो आहे. पण वेळेस तसं नाहीच आहे की दुबई हे देश नाहीच आहे. UAE म्हणून एक देश ओळखला जातो, ज्याला युनायटेड अरब एमिरेट्स अशा नावाने ओळखलं जातं. आणि ह्या युनायटेड अरब एमिरेट्सचे हे 7 एमिरेट्स आहेत, ज्याच्यामधील एक एमिरेट्स आहे त्याचं नाव आहे दुबई. जे टुरिझममुळे लोकांना असं वाटतं की आम्ही ते एका देशातच चाललो आहे, पण वेळेस ते एका शहरात चाललेले असतात, एका सिटीमध्ये चाललेले असतात. आणि दुबईचा इतिहास म्हणाल तर हे 1800 सालामध्ये म्हणा किंवा 1940मध्ये, 50मध्ये, इवन 90पर्यंत दुबई जे आहे ते एक फिशिंग विलेज म्हणूनच ओळखलं जात होतं. पण ज्यावेळेला त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साठा सापडल्यानंतर दुबईने पूर्णपणे ग्रास्टिकली स्वतःमध्ये चेंजेस या ठिकाणी पाहायला मिळायला लागलेले आहेत. मला वाटतं अबुधाबीला ऑइल सापडलं होतं आणि नंतर जेव्हा दुबईमध्ये जे ऑइल सापडलं ते तेव्हा त्यांना कळलं की त्यांचा जो साठा आहे तो बाकी एमिरेट्सपेक्षा खूप कमी आहे. आणि जर ते फक्त तेलावर अवलंबून राहिले तर कदाचित त्यांना खूप पुढे फ्युचर गाठता येणार नाही. आणि त्यांनी खूप लवकर हा निर्णय घेतला की आपण थोडंसं डायव्हर्स झालं पाहिजे, इतरांशी कोलॅबोरेशन केलं पाहिजे आणि नवीन अट्रॅक्शन बनवून लोकांना इथे आणलं पाहिजे, मेकिंग टुरिझम द नंबर 1 इंडस्ट्री इन दुबई. हो, कारण त्यांची इतिहासामध्ये एक अशी नोंद झालेली आहे की ज्यावेळेला दुबईमध्ये ज्यावेळेला ऑइलचं साठा सापडलं होतं तेव्हा त्यांचे त्यावेळेचे शेख जे होते त्यांनी म्हटलं होतं की आमची पूर्णपणे पिढी ही उंटावरती आम्ही प्रवास केलेला आहे, पण आमच्या येणाऱ्या पिढीला या ठिकाणी लॅम्बोर्गिनी आणि फरारीसारख्या गाड्यांमधून प्रवास करायला मिळणार आहे. परंतु हा साठा जर संपला तर आमची पुढची पिढी जी असणार आहे ती पुन्हा उंटावरती जाऊ शकते. आणि ते विजन त्यांनी त्या ठिकाणी क्लिक केलं होतं की नाही, आपल्याला काहीतरी याचा पुढे फ्युचरिस्टिक पाहावं लागेल, म्हणून त्यांनी टुरिझमकडे वळण घेतलं. आणि मग आता जी तुम्ही पाहता की वेगवेगळ्या अँगलमधली टुरिझम म्हणा किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड बिझनेस हब त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला मिडल ईस्टमध्ये गेल्यानंतर फ्री पोर्ट या ठिकाणी पाहायला मिळतो, जो सगळ्यात मोठा पोर्ट या ठिकाणी आहे. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग होताना तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता लोकांचं एक स्वप्न झालं की आपण भारतापेक्षा दुबईमध्ये एखादी प्रॉपर्टी घ्यावी, त्यामुळे प्रॉपर्टी देखील मोठ्या प्रमाणात आपले भारतीय गुंतवत आहेत. म्हणजे दुबई हे आपलं
इंडियन्सचं सेकंड होम झालेलं आहे. प्रश्नच येत नाही, कारण दुबईमध्ये तुम्ही ज्या वेळेला जाता तर दुबईची एमिरेटीज म्हणजे लोकल पॉप्युलेशन जर तुम्हाला 20% पाहायला मिळेल, तर बाकीची 80% पॉप्युलेशन हे बाहेरच्या देशातून मायग्रेट झालेत आणि त्याच्यामध्ये देखील भारतीय सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे भारतीय, बांगलादेशी, नेपाळी, पाकिस्तानी आणि फिलिपाईन्स हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि जास्त संख्या आपल्या भारतीय लोकांची आहेच आणि त्याचबरोबर भारतीय पर्यटक हे नेहमीच जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तुम्हाला पाहायलाच मिळतात. जिकडे भारतीय आहे तिकडे भारतीय जेवण आहे, तिथे भारतीय संस्कृती आहे आणि सगळी भारतीय धमाल एका डेस्टिनेशनला करायला मिळते. म्हणजे आपल्याला काय लागतं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दुबईला इझिली मिळत असतात. बरोबर? प्रश्नच येत नाही. आता येऊया आपण आपल्या टूरच्या संदर्भात बोलूया की दुबईची ही जी केसरीची टूर आहे ही फक्त दुबईलाच नेते का? आपण जसं म्हणालो 7 एमिराट्स आहे, तर त्यातले कुठचे एमिराट्स आपण इन्क्लूड करतो या टूरमध्ये? आपण ह्याच्यामधील 2 एमिरेट्स इन्क्लूड करतो, यामध्ये दुबई आणि दुसरे ते म्हणजे अबुधाबी. अबुधाबी हे आता नवीन डेस्टिनेशन फॉर्म होत आहे. जसं दुबई एक ट्रॅव्हल हब झालेलं आहे ज्या ठिकाणी खूप अट्रॅक्शन्स आहेत, तसंच नेक्स्ट अट्रॅक्शनचं हब जे बनत आहे ते आहे अबुधाबी. अबुधाबीमध्ये तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील. अबुधाबी इज ऑल्सो द हब फॉर यू टू कम टू दुबई. अबुधाबी, रसल खैमा, शारजा या सगळ्या ठिकाणी फ्लाईट्स येतात, ज्या फ्लाईट्स पकडून आपण दुबईला जाऊ शकतो आणि दुबईची टूर करू शकतो. बरं, मार्केटमध्ये दुबईची टूर करायची असेल तर दुबईच्या टूरसाठी बरेच ऑप्शन्स असतात संतोष. फॉर एक्झाम्पल कोणी असे पण टूर ऑपरेटर्स आहेत की जे दुबई 40,000ला विकतायत, काही 80,000ला विकतायत, काही तीच टूर 1,00,000ला सुद्धा विकतायत. तर मग एवढे सगळे ऑप्शन्स असताना लोकांनी केसरीबरोबर का प्रवास करावा? नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण बरेच वेळेला असं असतं की प्रत्येक चमकणारी गोष्ट ही लोकांना सोनं वाटते, पण ते प्रत्यक्षात तसं नसतं. कारण 40,000ची टूर आणि 1,40,000ची टूर याच्यामध्ये खूप तफावत असते. गेल्याच महिन्यात मी दिवाळीला अबुधाबीलाच होतो आणि फरारी पार्कच्या बाहेर मी आमचं ग्रुप फोटो सुरू होतं, मंडळी फोटोज वगैरे काढत होते पार्कमध्ये आणि आम्ही नंतरला एंट्री पार्कमध्ये केली. पण त्याच वेळेला एका बाजूला एक असं ग्रुप आला होता, त्यांची कुजबूज सुरू होती की अरे केसरीचे ग्रुप चालले आहेत फरारी पार्कमध्ये, आपण का नाही जात आहोत? आपण त्या आयटनरीत लिहिलेलं की फरारी पार्क, परंतु फरारी पार्क लिहिलं होतं पण त्याच्या पुढे व्हिजिट लिहिलं नव्हतं, तर तिथे लिहिलेलं फोटो स्टॉप. आणि फरारी पार्कची तिकीट ही साधारणतः 300 ते 400 दिरहम आहे, म्हणजे ऑलमोस्ट तो अट्रॅक्शन एक 15,000चा आहे. मग असे महागडे अट्रॅक्शन्स ह्याचा थोडंसं गिमिक्स केला जातो पर्यटकांबरोबर, फक्त पण नाव दिलं जातं, व्हिजिट शब्द गाळलं जातं आणि त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटतं की आम्ही 40,000त भरपूर काय पाहणार आहोत, पण प्रत्यक्षात तसं नसतं. हीच असते 40,000ची टूर आणि 1,40,000ची टूर. दॅट रिमाइंड्स मी की केसरीचे हॉटेल्स जे सिलेक्शन असतं ते हॉटेल सिलेक्शन पण खूप दर्जेदार असतं. कॅन यू टेल अबाउट व्हॉट हॉटेल्स वी यूज ऑन द टूर? आपले हे हॉटेल्स ऑलमोस्ट 4 to 5 स्टार हॉटेल्सच असतात आणि आपण स्पेशली अबुधाबीला आपलं जे आहे ते ली मेरिडियन ग्रुपचे आपण हॉटेल्स घेतो, जे 5 स्टार कॅटेगरीचे हॉटेल्स आहेत, जे तुम्ही कुठेही यूट्यूबवरती गुगल्सवरती त्यांची रिव्ह्यूज पाहू शकता, त्या हॉटेलचे इंटिरियर पाहू शकता आणि नावाप्रमाणेच हे हॉटेल्स ही लक्झरियस दुबईमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे मी नेहमीच पर्यटकांना सांगतो केसरीची दुबई टूर म्हणजे लक्झरियस दुबई. आय एम शुअर. या टूर्समध्ये आपल्याला ज्या हॉटेल्स मिळतात ते खूपच कन्व्हिनियंट असतात. त्याचे व्हेरी नाईस, व्हेरी लॅविश असे ब्रेकफास्ट तुम्हाला करायला मिळतात या हॉटेल्समध्ये. आपण दुबईला जातो तर कमीत कमी 5 रात्री किंवा 7 रात्री तिथे व्हिजिट करत असतो. त्यामुळे चांगलं हॉटेल असणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि आपण एन्श्योर करतो की केसरीच्या टूरमध्ये तुम्हाला तसंच एखादं चांगलं हॉटेल मिळेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुझ्या बोलण्यातून मला लक्षात आली की आपण असे शब्द वापरतो, म्हणजे हे काही ट्रॅव्हल एजंट्स असे असतात की जे गिमिक्स वापरतात, यात ते वेगवेगळे शब्दप्रयोग करतात. म्हणजे काही साईटसिंगसाठी ते व्हिजिट हा शब्द वापरतात, काही गोष्टी ते फोटो स्टॉप म्हणून दाखवतात आणि काही गोष्टी या ओरिएंटेशनमध्ये दाखवतो. मग आपल्या या टूर प्लॅनिंगमध्ये आपण ही टूर काय ओरिएंटेशनमध्ये बघणार आहोत, काय आपण व्हिजिट करणार आहोत आणि कुठे फोटो स्टॉप घेणार आहोत, हे कसं प्लॅन केलं जातं याच्याबद्दल अजून सांगू शकतोस का? कसं असतं माहिती आहे का विदा, जर तुझा एक फोटो काढायचा असेल मला आणि तो फोटो काढल्यानंतर तुला ते पाहण्यासाठी एखादी फ्रेमच हवी आहे, सो डेफिनेटली ज्यावेळेला आपण दुबईला घेऊन जातो तर आपण स्पेशली दुबई फ्रेमचा फोटो स्टॉप ठेवलेला आहे. कारण ही जगातली सगळ्यात मोठी असलेली फ्रेम ज्याच्यामध्ये तुमचा फोटो आणि टेक फोटोग्राफीमध्ये एक सुंदरसा असं एक रील पण तयार होतो आणि तुमची ती मेमोरेबल अशी फ्रेम देखील तयार होते. त्याचबरोबर जर दुबईला गेलात तर आपल्याला असं वाटतं की अरे कुठली गोष्ट व्हिजिट करायला पाहिजे, तर जगातील उंच असलेली इमारत बुर्ज खलिफा, 828 फीट हाईट असलेली बुर्ज खलिफा, याच्या टॉप लेवलवरून ज्या वेळेला तुम्ही दुबईचा व्ह्यू पाहता, मग तो डेमध्ये असेल किंवा इव्हिनिंगमध्ये असेल, तो अहम दृश्य व्ह्यू हा तुम्हाला अप्रतिम असं नजारा हे तिथूनच पाहायचा मिळतं. म्हणून तर आपण त्या गोष्टी व्हिजिट करतो. राहिली गोष्ट ओरिएंटेशन टूर,
तर त्याचा कन्सेप्ट असा असतं की काही वेळेला आपण साईट सीन्स हे प्रत्यक्षात जाणं प्रॅक्टिकल पॉसिबल नाही. म्हणजे सांगायचं झालं तर की पाम जुमेर आयलँडवरती गेलात तर शाहरुख खानचा बंगला हा डेफिनेटली आपल्याला प्रॅक्टिकल पाहणं पॉसिबल नाही, पण ते आपण ओरिएंटेशनमध्ये कव्हर करतो. किंवा तिकडे असलेले गोल्फ कोर्स म्हणा किंवा तिकडे असलेले शेख साहेब म्हणजे राजे महाराजे त्यांचे जे असलेले पॅलेसेस म्हणा, हे सगळं आपण त्या ठिकाणी ओरिएंटेशन बसमधूनच आपण कव्हर अप करत असतो. अच्छा, तर मग या सगळ्या गोष्टी ओरिएंटेशनमध्ये कव्हर केल्या जातात. आता ही चांगली कन्सेप्ट आहे की फोटो स्टॉप त्या ठिकाणी असावा की जिथे फोटो घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. ती गोष्ट जी बघितलीच पाहिजे त्याला आपण व्हिजिट करतोय आणि जेव्हा आपण जात असतो रस्त्यावरून किंवा बसमधून, तेव्हा आपण ते ज्या गोष्टी आजूबाजूला बघतोय ते आपण फोटो क्लिक करू शकतो, जसं तू म्हणालास तसं. मग याची माहिती देण्यासाठी तिथे आपल्याबरोबर लोकल गाईड असतात का, की आपण काय बघतोय? म्हणजे आपण आय एम शुअर तू बरेच वेळा दुबईला गेलायस आणि दुबईला आपण काय बघतो बसमधून याची माहिती आपणही देत असतो. पण तरीही तिकडे लोकली आपल्याला एखादं सिम कार्ड हवं, पाणी कुठे मिळेल, जवळचं वॉशरूम कुठे आहे किंवा इतर काही लोकल गोष्टी असतील ज्याच्याबद्दल लोकांना माहिती हवी असेल, तर आपल्याबरोबर तिकडचे लोकल गाईड असतात का? डेफिनेटली आपल्याबरोबर तिथे केसरीचा आपला माणूस म्हणजे आम्ही तर असतोच तुमच्याबरोबर सतत 24/7. त्याचबरोबर आपण तिकडे लोकल गाईड देखील हायर करत असतो, जे लायसन्सधारी असतात, जे गव्हर्नमेंट रूल्सप्रमाणे आपल्याला ते कॅरी करावे लागतात, जे तुम्हाला इथून माहिती, मग तिकडचं कल्चर कसं आहे, तिकडच्या बिल्डिंग्स, तुम्ही लेफ्ट साईडला काय पाहता, राईट साईडला काय पाहता, एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल किंवा पाणी कुठे परचेस करायचं आहे, सिम कार्ड्स वगैरे किंवा मनी एक्सचेंज काउंटर्स कुठे तुम्हाला इझिली मिळू शकतात, याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्या बसमध्ये नेहमीच तिकडचे लोकल गाईड्सचे ट्रॅव्हल करत असतात. ओके. सो आपण जेव्हा हे ट्रॅव्हल करतो हे लोकल गाईड्स आपल्या सोबतच आहेत. अ, खूप लोकांना असाही प्रश्न पडू शकतो की तिकडे जाताना रोमिंग केलेलं बरं का तिकडे आपल्याला सिम कार्डची सोय असते? बेसिकली दुबईमध्ये तर मी नेहमीच पर्यटकांना सांगतो की रोमिंग केलं तर बेस्ट आहे, कारण आता बरेचसे चीप रेट सुरू झालेले आहेत की प्लान्स हे खूप स्वस्त दरात मिळतात. मग ते एअरटेल असेल, जिओ असेल किंवा वोडाफोनचे तुम्ही इझिली इथून रोमिंग करू शकता. त्याचबरोबर दुबईमध्ये ज्या वेळेला आपण अरायवल होतो तर दुबई एअरपोर्टला इमिग्रेशनच्या वेळेला आपल्याला फ्री सिम कार्ड्स दिले जातात. फक्त तुम्ही कार्ड्स हे तुमच्या मोबाईलमध्ये इथे इन्स्टॉल करायचे असतात. 24 तासासाठी तुम्हाला फ्री इंटरनेट दिलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं तुमच्या प्लॅन रिक्वायरमेंटप्रमाणे रिचार्ज करा, जसं तुम्हाला सोयीस्कर असेल तसं तुम्ही रिचार्ज करून तुम्ही कार्ड हे ॲक्टिवेट करू शकता. ओके. आता दुबईसारख्या ठिकाणी असं परसेप्शन होतं की तिकडे फ्यूल आहे म्हणजे पेट्रोल स्वस्त आहे पण पाणी महाग आहे. तर खरंच त्याच्यात काय तफावत आहे? नाही, जास्त तफावत तुम्हाला पाहायला मिळणार नाही की गेले 10 वर्ष पाहाल तर तिथे टॅक्स ज्या वेळेला सुरू झालं आहे त्यावेळेपासून जरा पाणी थोडंसं महाग झालं आहे, पण तुम्हाला ही इझिली अवेलेबल होतं आणि आपण नेहमीच आपल्या टूरमध्ये पर्यटकांना एवढं पाणी देतो की त्यांना पाणी विकत घेण्याची गरजच लागत नाही. आपल्या ब्रेकफास्ट असो, लंच असो, डिनर असेल, तिथे प्रत्येक वेळेला त्यांना टॅप वॉटर सिस्टम ठेवलेली असते, अनलिमिटेड पाणी असतो आणि बसमध्ये रोज आपण पर डे 1 लिटर पाणी हे त्यांना प्रोव्हाइड करतो. बरेच वेळेला लोक 1.5 लिटर पण डिमांड करतात, पण आपण देत असतो. आपल्याकडे भरपूर पाणी असतो. केसरी कधीही कुठे खाण्याच्या बाबतीत, पिण्याच्या बाबतीत कधीही कुठे अवर्तहात घेत नाही. आता बस आणि पाण्याची सोय तर झाली आहे, पण संतोष ही सगळी टूर आपण बसमध्येच करणार आहोत का रे? सर नाही, ही सगळी टूर आपण बसमध्ये करत नाही. दुबईमध्ये फिरण्यासाठी वेगवेगळे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट देखील आहेत. पण त्याच्यातलं तो एक सांगायचं झालं तर ट्रान्सपोर्टचा विषय निघाला आहे म्हणून, की तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा लोकांना क्रेज असतो की वेगवेगळे नंबर प्लेट्स घेण्याची. मग हो. तो सिंगल डिजिट असेल, डबल डिजिट असेल किंवा आपला बर्थ इयर असेल करेक्ट. किंवा बर्थ डेट असेल. म्हणजे कस्टमाइज डेट्स, Yes. कस्टमाइज नंबर्स, नंबर प्लेट असण्याची आपल्याकडे हो खूप प्रथा आहे. पण ती किती असते RTOचे चार्जेस साधारणतः 20,000 1,00,000 जास्त असतात. पण तीच जर दुबईमध्ये जर नंबर प्लेट घ्यायची असेल तर तुम्हाला काय वाटतं कितीपर्यंत असू शकते? दुबईमध्ये एखादी नंबर प्लेट आपल्याला VIP घ्यायची झाली तर काय कॉस्ट असू शकते? माझ्या मताप्रमाणे तिकडे कार्स जशा खूप स्वस्त असतात, म्हणजे इतर ठिकाणापेक्षा त्याचं किंमत कमी असते. तिकडे फ्यूलही कमी आहे, तर मला वाटतं नंबर प्लेटची दर पण काहीतरी कमी असेल. काही लाखोंमध्ये आय थिंक दे कॅन अफोर्ड इट. एक गमतीदार विषय म्हणजे सांगू का, तर P7 नंबरचा 2023मध्ये एक नंबर हा इश्यू केला गेला होता. तिथे सिक्रेटरी असल्यामुळे नाव सांगितलं जात नाही, पण त्याची कॉस्टिंग होती 55 मिलियन दिराम. किती? 55 मिलियन दिराम. ओ माय गॉड. हे फक्त P7 नंबरच्या नंबर प्लेटची कॉस्ट आहे. गाडीची ती कॉस्ट वेगळीच आहे. म्हणजे दुबईमध्ये VVIP नंबर्स घ्यायचे झाले तर तुम्हाला करोडो रुपयामध्ये पेमेंट करावं लागतं फक्त नंबरसाठी. खरं तर जगातल्या सर्वात एक्सपेन्सिव्ह कार्सपैकी सर्वात जास्त ज्या विकल्या जातात त्या याच ठिकाणी असतात. म्हणजे इथे जगातले सर्वात मोठे कलेक्टर्स असलेले शेख लोक इकडे असतात.
इनफॅक्ट तुम्ही मरीनालाही जाता तर सम ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह यॉट्स तुम्हाला त्या मरीनाला बघायला मिळतात आणि इट्स व्हेरी म्हणजे असं आश्चर्यचकित करणारे ते नंबर्स आहेत. बट अशा एखाद्या गाडीमध्ये आपल्या लोकांना जायला चान्स मिळतो की नाही? जरूर आपल्या लोकांना चान्स मिळतो. म्हणजे केसरी स्पेशली आपल्या लोकांना, जसं तुमचा प्रश्न होता की फक्त बसने फिरणार का, तर तसं नाही आहे. तर आपल्या लोकांसाठी स्पेशली आपण लिमोजिन राईड बुक करतो. एवढी मोठी गाडी की ज्याच्यामध्ये ॲट ए टाईम 20 लोकं बसू शकतात. जी पाहताच क्षणी ज्यावेळेला आपण बोलतात ना, एक साऊथची मूव्हीज शूटिंग चालू असते आणि एखादी गाडी येते आणि त्याच्यातून हिरो बाहेर पडतो, तसे ज्यावेळेला आपले मंडळी त्या गाडीतून बाहेर पडतात तेव्हा तिकडे आजूबाजूचे असलेले पर्यटक त्या गाडीचे आणि आपल्या मंडळींचे फोटो काढायला येतात की त्यांना वाटतं अरे VIP आलेत की काय. आणि खरोखरच अशा गाडीबरोबर फोटो काढणं, त्याच्यातून राईड घेणं एक अविस्मरणीय अनुभवच आहे आणि ते आपण आपल्या मंडळींना नेहमीच देत असतो. हो, सो लिमोजिन राईड हे अजून एक अट्रॅक्शन आहे आपल्या टूरचं, नाही का? तर लिमोजिन नंतर, बस नंतर फक्त एवढ्याच गाड्यांनी आपण प्रवास करतो का अजून काही सरप्राईज तू अजून लपवून ठेवलेस आपल्याकडनं? जरूर सरप्राईज तर आहेच. कारण दुबईमध्ये गेल्यानंतर लोकांना क्रेज असतो की फरारी, लॅम्बोर्गिनी, लिमोजिन अशा वेगवेगळ्या गाड्यांची. पण त्याच्यात अजून एक महागडी गाडी असते, ती म्हणजे लँड क्रुझर. हो. आणि आपण पर्यटकांसाठी ज्या वेळेला आपलं डेझर्ट सफारीची जी टूर असते संध्याकाळची, ती म्हणजे एक अविस्मरणीय अनुभवच. म्हणजे ऍक्च्युली दुबईला गेलोय आणि वाळवंट नाही पाहिलंय तर इट्स अ पॅराडॉक्स, राईट? बरोबर आहे. आणि मुंबईला येऊन समुद्र न बघितल्यासारखा आहे तो. आणि ती संध्याकाळ त्यांची अजूनच अविस्मरणीय करण्यासाठी आपण स्पेशली लँड क्रुझर्स यूज करतो. आणि या लँड क्रुझरमध्ये आपण एका गाडीमध्ये 6 जणं, कारण जेणेकरून त्यांना कम्फर्ट मिळावा आणि तो प्रवास त्यांचा अधिकच सुखकारक व्हावा, हाच आपला त्याच्यामागचा हेतू असतो. ज्यावेळेला ही टूर आपली दुबई सिटीमधून सुरू होते त्यावेळेला लोकांच्या दृष्टिकोनातून दुबई म्हणजे काय, तर मोठमोठे बिल्डिंग्स, रंगीबिरंगी अशा वेगवेगळ्या कलरचे असलेले आकाराचे सगळी डिझाईन्स केलेले रोड्स, ब्रिजेस. आणि ज्यावेळेला आपण दुबईच्या त्या सिटीमधून प्रवास करता करता सगळ्या बिल्डिंग्समधून निघता पुढे कधी आपण डेझर्टमध्ये पोहोचतो ते आपल्याला कधीच कळत नाही. आणि डेझर्टमध्ये पोहोचल्यानंतर मंडळींचं असं, अरे एवढं मोठं रेगिस्तान आणि एवढं मोठं वाळवंट. आणि अचानक आपल्याला कळतं की आपले ड्रायव्हर्स म्हणतात की सर जी 2 मिनट रुकिये, मैं थोडं गाडी के पहिये की हवा निकालता हूँ. तो लोकांना क्वेश्चन पडतो, अरे गाडीच्या चाकाची हवा कशाला काढतायत, आपण तर वाळवंटात जाणार आहोत, गाडी तर आता चांगली सुरू होत होती, सगळ्या गाड्या थांबल्यात आणि सगळे ड्रायव्हर हवा काढतायत. तर तसं नसतं मंडळी. ज्या वेळेला तुम्ही डेझर्टमध्ये जाता आणि ड्विंग बॅशिंग करायची असते त्यावेळेला त्यांना टायरमधली थोडीशी हवा काढावी लागते, एक टेम्परेचर आणि एक हवा मेंटेन करावी लागते, तर तुम्हाला तो ड्विंग बॅशिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स या ठिकाणी अनुभवता येतो. आणि ज्या वेळेला तुम्ही ते थ्रिलिंग एक्सपिरियन्स आपलं सुरू होतं त्यावेळेला एक मोठासा ताफा आपल्या सगळ्या गाड्या एकमेकांच्या मागे फॉलो करत या ड्विंग बॅशिंगला निघतात, जेणेकरून तुम्हाला गाडीमध्ये बसून रोलर कोस्टरचा अनुभव घ्यायला मिळतो. कुठे थ्रिलिंग असं ड्रॅशिंग्स हे करता करता कधी संध्याकाळ होते हे आपल्याला कळतच नाही. आणि या संध्याकाळ आणि वाळवंट म्हटल्यानंतर सनसेट जो तुम्हाला वाळवंटातून पाहायला मिळतो ना, असं सनसेट तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही. आपल्या गाड्या त्या वाळवंटामध्ये थांबतात. संध्याकाळ ही सनसेट आपण पाहत असतो. काही मंडळी फोटोज काढतात, काही लोक डान्स करतात, एन्जॉय करतात. सनसेटमध्ये आपले बॅकग्राऊंड्समध्ये वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटोज घेत असतात. आणि अशी धमाल वगैरे करून सनसेट पाहून आपल्या गाड्या पुन्हा आपल्याला तिकडच्या जवळच्या असलेल्या डेझर्ट कॅम्पमध्ये घेऊन जातात. आणि डेझर्ट कॅम्प आणि केसरीचं डेझर्ट कॅम्प म्हटल्यानंतर रिअली रॉयल सर्व्हिस असते. आपल्या प्रत्येक पर्यटकांसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या असतात. एंट्री करताच त्या ठिकाणी आपल्याला अनुभव मिळतो ते म्हणजे तिकडच्या वेलकम ड्रिंक्स, ते म्हणजे अरेबिक टी आणि त्याच्याबरोबर ती असलेलं खजूर. बरेच वेळेला काही पर्यटक येत असतात, त्यांना वाटतं खजूर म्हणजे स्नॅक्ससाठी ठेवलेलं असेल, पण तसं नसतं. हे खजूर असतं ते अरेबिक टी बरोबर खाण्यासाठी. कारण ही जी टी असते अरेबिक, ही विदाऊट शुगर टी प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे आपल्या भाषेत म्हणाल तर एक प्रकारचं ब्लॅक टीच असते. आणि ब्लॅक टीला कुठल्याही प्रकारची टेस्ट नसते. त्यामुळे एक सिप हा टीचा घ्यायचा आणि एका सिपमध्ये केल्यानंतर आपण तिथे खजूर खायचं, जेणेकरून तुम्हाला स्वीटनेसचा पण तेवढा स्वाद त्या टीबरोबर येत असतो. तो असं वेलकम ड्रिंक्स असतं. आणि त्याचनंतर कॅम्पमध्ये एक मजेशीर गोष्ट असते ते म्हणजे आपल्या पर्यटकांसाठी तिकडची लोकल ड्रेस, ज्याला कंदुरा असं म्हटलं जातं. ओ माय गॉड, मी कंदुरा हे म्हणतो आणि तू अभिषेक दादा, तू डायरेक्टली अभिषेक झालास रे. अभिचा अभिषेक करून टाकला. एवढं दुबई म्हटलं की मला राहवलंच नाही. मी कधी अभिचा अभिषेक झालो ते आता कॅमेऱ्यावरच काय. सो असेच काहीतरी ड्रेस घालून आपले पर्यटक नेहमी तिकडे वेगवेगळ्या पोशाखामध्ये फोटोज काढत असतात. पण एवढीच धमाल नाही राहिली आहे मंडळी, तर त्या ठिकाणी महिला वर्गांसाठी देखील हिना मेहंदी, त्याचबरोबर कॅमल राईड्स, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज लहान मुलांसाठी ठेवलेल्या असतात. कॉड बाईक म्हणा, शिशा, सॉफ्ट ड्रिंक,
चहा कॉफीचे काउंटर, स्नॅक्स अशी बरीचशी गोष्ट त्या ठिकाणी असते की जेणेकरून कॅम्पमध्ये देखील आपल्याला कधी 2-3 तास जातात हे कळतच नाही. आणि कॅम्प हे कुठेच तिथे संपत नाही, कारण त्यांचं मेन असतं ते म्हणजे तिकडचं बेली डान्स, तिकडचं लोकल ट्रेडिशनल ड्रेस ज्याला तनुरा डान्स म्हटलं जातं, आणि आता न्यूली अट्रॅक्शन झालेलं ते म्हणजे फायरवर्क शो, की ज्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह शो फायर हा पाहायला मिळत असतो. तेव्हा सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून एक वेगळा अनुभव घेऊन आपण कॅम्पमधून संध्याकाळी अर्ली डिनर करून आपल्या पुन्हा परतीचा प्रवास हा हॉटेलकडे लँड क्रुझरने हे करत असतो. क्या बात है, क्या बात है संतोष. ॲक्च्युली ह्याचा सगळा प्रवास वर्णन ऐकता मला कधी एकदा दुबईला जातो असं झालेलं आहे. मंडळी, या तनुरा डान्स, या बेली डान्सच्या नंतर जेव्हा आपले स्टार्टर सुरू होतात, त्याच्यानंतर जो बुफे लागतो, जी काय तिथे मजा चालू असते, लोकल ड्रेसेसमध्ये हे असे साफा वगैरे बांधून तुम्हाला फोटो काढायला मिळतात. या व्यतिरिक्त टूरवरती गाईड असतात जे तुम्हाला इकडच्या कल्चरबद्दलची माहिती देत असतात. ते इत्थंभूत सगळ्या गोष्टींचं तुम्हाला सांगत असतात की ज्याच्यामुळे तुम्ही एक जो एक्सपिरियन्स आहे दुबईचा तो एन्हान्स करत असता. म्हणजे नुसतेच जाऊन आलो, नुसतेच जाऊन फोटो आणि रील्स काढून आलो अशातला भाग नसतो. आपण काय पाहिलं, ते तसं का आहे, त्यांचा पोशाख तसा काय, पुरुष पांढरच वेशभूषेत का दिसतात, महिला आहेत त्या काळ्या कपड्यात का दिसतात, त्याच्या मागचं लॉजिक काय. जर तुम्ही पाहिलं असेल, जसं मी आता चाफा घातला आहे, तसंच अरबी लोक ज्या पांढऱ्या पोशाखावरती वरती एक व्हाईट क्लॉथ असतो आणि ब्लॅक रिंग्स तुम्हाला दिसतात. तर पूर्वीच्या काळी जेव्हा ते उंट घेऊन वाळवंटात निघायचे, रात्री उंट पळून जाऊ नये म्हणून त्या रिंगचा उपयोग करायचे, त्या उंटाचे पाय बांधून ठेवण्यासाठी, आणि पुढचा प्रवास चालू ठेवायचे. त्या उंटाच्या काळांपासून आतापर्यंतचे लिमोझिन राईड, जगातले एक्सपेन्सिव्ह कार्स, सर्वात लेटेस्ट असलेले अट्रॅक्शन्स, हे सगळे तुम्हाला दुबईच्या टूरवरती एक्सपिरियन्स करायला मिळतात. संतोष, खूप चांगली माहिती आहे ही. आणि जसं तू सांगितलंस की नागपूर, अहमदाबाद, बँगलोर, मुंबई या सर्व ठिकाणाहून, इनफॅक्ट पुण्याहून पण आपले वेगवेगळे डिपार्चर्स हे दुबईला जात असतात आणि लोक या प्रवासाची मजा घेऊ शकत असतात. सो दिस इज रिअली अ व्हेरी एक्साइटिंग टूर, जिथे तुम्ही खूप मजा करण्याचा तुम्हाला स्कोप असतो. दुबईहून जर आपण येतोय तर दुबईत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉपिंग. शॉपिंग म्हटलं की दुबई आठवतं. दुबई इज व्हेरी वेल नोन फॉर शॉपिंग. आणि काही अशी लोक आहेत जी दुबईला फक्त शॉपिंगसाठीच वर्ष दर वर्ष जात असतात. आत्ताच दुबई शॉपिंग फेस्टिवल सुरू होणार आहे आणि जोपर्यंत कदाचित हा पॉडकास्ट येईल तोपर्यंत दुबई शॉपिंग फेस्टिवल कदाचित सुरूही झालेलं असेल. सो इट्स व्हेरी क्लोज. तर शॉपिंगबद्दल दुबईच्या या टूरमध्ये तू काय सांगशील? डेफिनेटली दुबईला मिडल ईस्टचं शॉपिंग पॅराडाईज असं म्हटलं जातं, आणि दुबई म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे सगळ्यात पहिलं गोल्ड. कारण दुबई फेमस आहे, त्याच्या प्युरिटीसाठी फेमस आहे, आणि इंटरनॅशनल रेट्स या ठिकाणी पाहतात. त्यामुळे भारतापेक्षा हा दुबईमध्ये गोल्ड हा 5 ते 10 हजारांनी नेहमीच स्वस्त पाहायला मिळतो. पण गोल्ड हा आता खूप एक्सपेन्सिव्ह झाला आहे, म्हणजे 1.5 लाखाच्या वरती त्याची प्राईस गेलेली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवरती डिपेंड आहे की आपल्याला किती गोल्ड तिकडे गेल्यानंतर परचेस करायचं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जायचं म्हटलं तर तिथे डेट्स चॉकलेट्स, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स, आणि हल्लीच आता एक नवीन व्हायरल झालेला जे दुबईचं फेमस चॉकलेट्स आहे म्हणजे कुनाफा चॉकलेट्स. ओके. सो ते देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक हे स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या प्रेमी मंडळींसाठी देखील हे परचेस करत आहेत. मोबाईल्सचा हे क्रेज वाढलेला आहे. iPhone 17 Pro Max वगैरे सारखे मोबाईल्स हे भारतापेक्षा तिथे 30 ते 40 हजारांनी स्वस्त पाहायला मिळतात. इवन S25 अल्ट्रा तो लॉन्च झालेला आहे, त्याची देखील प्राईजमध्ये साधारणतः 30 ते 35 हजाराचा डिफरन्स आहे. इलेक्ट्रॉनिक गुड्स म्हणाल तुम्ही किंवा क्लोथिंग म्हणा, इवन परफ्यूम, वूड टाईपचे परफ्यूम्स वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी शॉपिंग करण्यासाठी बराचसा स्कोप आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की आपलं पॉडकास्ट येईपर्यंत तिथे दुबई फेस्टिवल सुरू झालं असेल, तर या पर्टिक्युलर डिसेंबर ते जानेच्या पिरियडमध्ये या ठिकाणी दुबईमध्ये दरवर्षी एक दुबई शॉपिंग फेस्टिवल ऑपरेट केला जातो, ज्याच्यामध्ये प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला 25% ते 75% डिस्काउंट्सच असतात. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये जी गोष्ट पाहायला मिळते ती कदाचित 25 ते 30% डिस्काउंटेड प्राईजमध्ये तुम्हाला दुबई शॉपिंग फेस्टिवलमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे दुबईमध्ये जाणं आणि शॉपिंग करून कोणी येणार नाही असं होतच नाही. मंडई 2-2 बॅगा भरून हे शॉपिंग करूनच परतीचा प्रवास हे करत असतात. येताना रिकाम्या न्या आणि येताना भरून आणा, प्रश्नच येत नाही. हा प्रश्नच येत नाही, कारण दुबईमध्ये गेल्यानंतर शॉपिंग करायला काय हा क्वेश्चन्स येतच नाही मंडळींकडे. कारण त्यांची ऑलरेडी चेकलिस्ट तयार झालेली असते की मला दुबईला गेल्यानंतर काय काय घ्यायचं आहे. मग ते परफ्यूम म्हणा, कॉस्मेटिक्स, क्लोदिंग, इलेक्ट्रॉनिक गुड्स, मग ते लॅपटॉप असो किंवा मोबाईल्स फोन, आणि सगळ्यात मोठी शॉपिंग ती म्हणजे गोल्डची. ती सगळ्यांची मंडळींची लिस्ट तयारच असते. कोणत्या नातेवाईकांना, कोणत्या मित्राला, मैत्रिणीला, ऑफिस कलिग्सना कोणाला काय काय घ्यायचं आहे ही मोठी लिस्ट घेऊन पर्यटक आलेलेच असतात.
आणि आपल्याकडे ह्या प्रत्येक गोष्टींसाठी मग तो देरा सिटी सेंटर असो, गोल्डसुक मार्केट असेल, दुबई शॉपिंग मॉल असेल, प्रत्येक ठिकाणी आपण हा पुरेपूर वेळ देतो जेणेकरून त्यांनी जी बनवलेली लिस्ट आपल्या जवळीक मंडळींसाठी ती त्यांना तिथे शॉपिंग करता येईल. करेक्ट. आपण बुर्ज खलिफाला जेव्हा व्हिजिट करत असतो तर त्यावेळी आपण दुबई मॉलमध्येही जात असतो, तर तिकडेही शॉपिंगचं ज्यांना ब्रँडचा क्रेज आहे ते तिथे ब्रँडेड शॉपिंग करू शकतात. जसं आत्ताच संतोष म्हणाला तसं या सगळ्या ठिकाणी शॉपिंग अवेलेबल आहे. आपण केसरी म्हणून कुठलंही शॉप रेकमेंड करत नाही. आपण ह्या शॉपिंगला वेळ देतो आणि तुम्ही तुमच्या जजमेंटने डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठे आणि काय शॉपिंग करायचं आहे. एक इंटरेस्टिंग फॅक्ट, तू असं ऐकलं असेल संतोष की आसमान से गिरा और खजूर में अटका. तर खजूर या एका फ्रूटचे बरेच प्रकार दुबईला आढळतात. तर यातले कुठले खजूर आहेत जे आपण रेकमेंड करू शकतो की हे चांगल्या दर्जाचे खजूर आहेत किंवा याचे हे हेल्थ बेनिफिट्स आहेत की जे तुम्ही तिथे खाऊ शकता किंवा परचेस करू शकता? दुबईमध्ये गेल्यानंतर मी नेहमीच पर्यटकांना देखील सांगत असतो की खजुरी आपल्याकडे डीमार्ट आणि रिलायन्स शॉपमध्ये देखील पाहायला मिळतात. पण दुबईमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला 2 प्रकारचे खजुरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ज्यामध्ये एक म्हणजे एकाचं नाव आहे अजवा आणि दुसऱ्याचं आहे मजदूल. हे 2 खजूर असे ते थोडेफार एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळतात, पण त्यांचा सायंटिफिकली पण लोकांना आयुर्वेदिक पण त्याचा भरपूरसा इफेक्ट मिळतो, कारण शुगर फ्री असतात, डायबिटीज पेशंटसाठी ते चांगले असतात. अजवा हा थोडासा तुम्हाला ब्लॅक छोटासा खजूर पाहायला मिळतो. तो मजदूल हा थोडासा साईजने मोठा असतो आणि ज्युसी असतो. म्हणजे तो खाल्ल्यानंतर वाटतं की अरे आपण काहीतरी वेगळ्या प्रकारचाच फ्रूट्स हे खात असतो. तर हे 2 खजूर डेफिनेटली तुम्ही दुबईमध्ये गेल्यानंतर बाय करा आणि ते तुम्हाला खरोखरच आवडतील. तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला त्याची क्वालिटी आणि टेस्टवरून कळेल की ॲक्च्युअल खजूर काय आहे. आता मंडळींना जे नवं ते हवं आणि आता जे मी तुम्हाला सांगत होतो की नवीन ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला अबुधाबीला बघायला मिळतात. तर अबुधाबी म्हणजे आपली टूर दुबईची जरी असली तरी अबुधाबीमध्ये आपण काय साईटसीइंग करतो, काय काय नवीन गोष्टी आल्या आहेत की ज्या लोक कदाचित आपल्या आयटरीमध्ये इन्क्लूड करत नाहीत, स्किप होऊन जातात किंवा आता एकदम लेटेस्ट आहेत म्हणून इन्क्लूड करता आलेल्या नाहीत पण आपण दाखवतो, अशा कुठच्या गोष्टींबद्दल तू सांगशील? अशा मी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगेन. एक म्हणजे दुबईचं पहिलं, कारण आपली पॉडकास्टच दुबईवरून सुरू केलं आहे. तर दुबईमध्ये आता हल्ली नवीन अट्रॅक्शन आलं ते म्हणजे एन दुबई. एन दुबई, AIN दुबई. ॲक्च्युली हे अरेबिक वर्डपासून त्यांनी हे नाव घेतलेलं आहे. एन याचा अर्थ होतो डोळा, म्हणजे आय, म्हणजे दुबईचं आय असं त्यांनी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि न्यू अट्रॅक्शन म्हणजे हा जगातील सगळ्यात टॉलेस्ट असा असलेला जॉईंट व्हील आहे, जो अराउंड बिगेस्ट फेअरव्हील. येस येस येस. सिंगापूरला सिंगापूर फ्लायर किंवा लंडनला गेल्यानंतर लंडन आय आणि त्याच्यानंतर US मध्ये गेल्यानंतर लास वेगसला असलेलं हाय रोलर. त्याच पद्धतीने आता दुबईमध्ये असलेला आहे एन दुबई, जो जगातील सगळ्यात मोठा उंच असलेला जॉईंट व्हील हे तुम्हाला पाहायला मिळतं, ज्याची हाईट आहे साधारणतः 250 मीटर. एवढं उंच तुम्हाला जॉईंट व्हील आणि त्याच्यातून तुम्ही पूर्णपणे न्यू मरीना या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या वरतून पाहू शकता. साधारणतः 48 कॅप्सूल्स या पूर्णपणे व्हीलला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये 38 मिनटं लागतात आपल्याला पूर्णपणे एक राऊंड घेण्यासाठी. आणि दुबई म्हटल्यानंतर लक्झरियस गोष्टी ही नेहमीच येत असते मंडळी. आणि दुबईमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं काहीतरी वेगळं करावं, आणि इवन नॉट नेसेसरी की टुरिस्ट, की तिकडची लोकल लोक देखील काहीतरी वेगळ्या ना वेगळ्या गोष्टी करत असतात. तर ह्या एन दुबईमध्ये स्पेशली असे काही कॅप्सूल्स डिझाईन केलेले आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही एखादं डिनर करू शकता, तुमच्यासाठी स्पेशली लंच अरेंज करू शकता, तुम्हाला कोणाला सरप्राईज द्यायचं असेल तर एखादं बड्डे सेलिब्रेशनसाठी केक कटिंग करू शकता. असं छोटंसं रेस्टॉरंट टाईप कन्सेप्ट त्यांनी त्यांच्या ह्या कॅप्सूल्समध्ये मेंटेन केलेलं आहे. सो असा युनिक एक्सपिरियन्स तुम्हाला दुबईमध्ये करंटली असलेलं न्यू अट्रॅक्शन ते म्हणजे एन दुबई एक केसरी तुम्हाला देत असतं, जे आपल्या टूरमध्ये इन्क्लुडेड आहे, जेणेकरून तुम्ही पूर्णपणे व्ह्यू बघून तुम्ही हा पूर्ण एक राईडचा अनुभव हे घेत असता. किती कॅप्सूल्स आहेत म्हणाला? 48 कॅप्सूल्स. आणि एका कॅप्सूलमध्ये किती लोक अकॉमोडेट होतात? साधारणतः 40 लोकांना ती लोक अकॉमोडेट करत असतात. ते 40 ते 50 जणांची कॅपॅसिटी असते. पण ओव्हरऑल जर जॉईंट व्हीलचा आपण विचार केला तर ह्या पूर्ण जॉईंट व्हीलमध्ये ॲट अ टाईम 1700 टुरिस्ट एकत्र ही राईड एन्जॉय करू शकतात. म्हणजे 1700 टुरिस्ट हे एका वेळेला ही राईडचा अनुभव घेऊ शकतात. एवढं ह्यूज असं हे जॉईंट व्हील तुम्हाला दुबईमध्ये न्यूली अट्रॅक्शन्स पाहायला मिळतो. आणि तो एवढ्या स्लो गतीने सुरू असतं की आपल्याला कळत पण नाही की हा ॲक्च्युअली सुरू आहे म्हणून. ज्या वेळेला आपण बाहेरून लांबून व्ह्यू पाहत असतो तर असं वाटतं की अरे हे एक बंद पडलेलं कुठलं स्ट्रक्चर आहे की काय, पण प्रत्यक्षात तसं नसतं. एवढ्या स्लो मोशनमध्ये त्याचं राऊंड सुरू असतो की तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याचा पूर्णपणे व्ह्यू एन्जॉय करता येतो. आणि तुम्हाला कळतही नाही की कधी तुम्ही 250 मीटरवरती पोहोचलात आणि पूर्णपणे दुबईचा व्ह्यू एन्जॉय करताय. मग त्याच्यात न्यू मरीना झालं, शेख जायद रोड झालं, इवन बुर्ज खलिफा म्हणा, पाम अटलांटिस, पाम जुमेरा, हे सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. शब्द डोळ्यासाठी म्हणजे किती ॲप्ट आहे. आपण इथे पण जेव्हा आपण नॉर्मली बोलताना एक शब्द वापरतो ऐनक. ऐनक इज फॉर स्पेक्स.
आणि N is for I. So the I in Dubai is the latest attraction जे Yes, आपण आता yes, बघायला yes. मिळतो. वाव मॅन, दॅट्स रिअली ग्रेट. पण याच्या व्यतिरिक्त अबुधाबीला पण अशा काही अट्रॅक्शन? अबुधाबीमध्ये करंटली अट्रॅक्शन्स पाहाल तर आपल्याकडे सध्या ओपन झालेले ते म्हणजे टीम लॅब, जे केसरी नेहमीच जापानला गेल्यानंतर आपल्या टूरमध्ये हे इन्क्लुडेड असतं, पण ते आता सुरू झालेलं आहे अबुधाबीमध्ये. त्यामुळे केसरीने हे टीम लॅब जसं तिथे इंट्रोड्यूस झालं तसं ताबडतोब आपल्या सगळ्या आयटनीजमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे केसरीचे आयटनरी पाहाल तर तुम्हाला डेफिनेटली टीम लॅब हे प्रत्यक्षात पाहायला मिळतं. साधारणतः 2 ते 2.5 तासाचा हा साईट सीन्स असतो, परंतु तुम्हाला एवढे 3D इफेक्ट्स, लाईट्स, लेजर्स याचा अनुभव पाहायला मिळतो ना, की तुम्हाला वाटतं की आपण वेगळ्या जादुई नगरीमध्ये आलेलो आहे. कारण वेगवेगळे असे इफेक्ट जे कधी आपण इमॅजिन केलेले नसतात आणि प्रत्यक्षात ज्यावेळेला आपण त्या नगरीमध्ये किंवा त्या साईट सीन्सला एंटर करतो एक एक रूममध्ये, त्यावेळेला आपल्याला ते इफेक्ट जाणवतात. पण फक्त टीम लॅब हे नाही आहे, तर केसरी ती अबुधाबीमध्ये असलेले तिन्ही पार्क म्हटल्यानंतर फरारी वर्ल्ड, सी वर्ल्ड, वॉर्नर ब्रदर्स हे सगळं आपल्या टूरमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. जेणेकरून थ्रिलिंग राईड्स म्हणा किंवा मरीन लाईफ म्हणा, त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळे कार्टून आर्टिस्ट म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या वेगवेगळ्या पार्कमध्ये अनुभवायला मिळतो. आणि आपण स्पेशली त्याच्यासाठी डेज ठेवलेले आहेत, जेणेकरून लोकांना जास्त मॅक्सिमम वेळ हा त्या ठिकाणी एन्जॉय करता येईल आणि जेणेकरून मंडळी हे जास्त एन्जॉय करतील आणि लाईफ टाईम मेमरीज घेऊन येतील. क्या बात आहे. सर्व समाविष्ट अशी टूर आहे. नवीन अट्रॅक्शन्स आहेत, शॉपिंगला भरपूर वेळ आहे आणि ही हॉलिडे ही तुमची एक अविस्मरणीय आठवण बनेल याची पूर्ण काळजी केसरीच्या या पॅकेजमध्ये घेतलेली आहे. मंडळी, इट्स अ वंडरफुल पॅकेज. याच्यानंतर मी एवढंच सांगेन, येणाऱ्या महिन्यामध्ये एस्पेशली डिसेंबरमध्ये क्रिसमस आणि न्यू इयर्सच्या डेट्स खूप लवकर फेल होत आहेत. मी सांगू इच्छितो की यावेळी सर्वात महाग असलेले हे डेस्टिनेशन्स असतात, कारण सगळीकडे खूप डिमांड आहे आणि याच्या सीट्स खूप लवकर भरतात. याचं ॲडव्हान्स बुकिंग करण्यातच ॲडव्हान्टेज आहे आणि या सगळ्या अट्रॅक्शन्सना न्यू इयरला जाऊन, क्रिसमसच्या वेळी जाऊन बघण्यात आपली एक वेगळीच मजा असते. दिस इज द परफेक्ट सीझन फॉर दुबई. विंटरमध्ये दुबईला व्हिजिट करणं इज द आयडियल टाईम टू व्हिजिट दुबई. सो त्यामुळे सगळ्याच गोष्टी टिकमार्क होणार आहेत येत्या या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यांमध्ये. दुबईचं शॉपिंग फेस्टिवल तुम्हाला बघायला मिळणार आहे. यू आर गोइंग टू व्हिजिट द ग्लोबल विलेज. त्याच्यानंतर मिरेकल गार्डनसारख्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करता येतं. सो इट इज फुल ऑफ अट्रॅक्शन्स. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की केसरीच्या टूरमध्ये जेवढे अट्रॅक्शन्स आहेत, एवढे अट्रॅक्शन्स तुम्हाला कदाचित कुठच्याही दुसऱ्या पॅकेजमध्ये मिळणार नाही. बरं, तुम्ही दमत नाही या सगळ्या पॅकेजमध्ये, कारण तुमचे हॉटेल्स खूप सुंदर आहेत. दे आर व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. याच्यानंतर तुम्हाला जेवणा खाण्यापिण्याचं टेन्शन घ्यावं लागत नाही. तुम्हाला दिवसभर पाणी प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर जेवण जिथे अरेंज केलं जातं तिकडे व्हरायटी असते. इंडियन फूड इझिली मिळतं. त्यामुळे राहणं, खाणं, पिणं या सगळ्याची सोय ही केसरीच्या टूरमध्ये झालेली असते. त्यामुळे तुम्ही आपला विचार पक्का करू शकता आणि येत्या हॉलिडे सीझनमध्ये केसरीसोबत दुबईची टूर बुक करू शकता. म्हणजे आपला हा एपिसोड आज आपण इथेच संपवणार आहोत. संतोष, तू ही माहिती दिलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण भेटूया सगळे पुन्हा येणाऱ्या एका नवीन एपिसोडमध्ये. हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर इतरांबरोबर शेअरही करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. चलते चलते. धन्यवाद.